पिंजरा पिंजरा रे. आमचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. अहो काय झालं? असं डोक्याला हात लावून का बसलासा? तात्या तात्या बोला ना, काय म्हणाले डॉक्टर? अजून शुद्धीवर आलेलं नाही तेव्हा उगाच आशा बाळगण्यात काही बी अर्थ नाही पडत. अरे देवा, अरे देवा. आई रडू नको. आई अगं सावर स्वतःला. रडू नको आई, बस तू. तात्या काळजी करू नका, दादाला काय बी होणार नाही. दादा अरे मी नागनाथ, अरे तुला काय सांगायचंय ते सांग ना. का माझी परीक्षा पाहतोयस? परीक्षा तर मी देतोय रे दादा, कारण जे काही घडलंय ते कुठल्या तोंडाने तुला सांगायचं तेच कळत नाही मला. ठीक आहे मग तू जा, कारण मला अशी कुठलीही गोष्ट ऐकायची नाही ज्याने मला त्रास होईल. जा. नाही पण जे झालंय ते तुला सांगावं तर लागणारच आहे ना. मग सांग ना. दादा मनावरती दगड ठेव. आपल्या वीरचा ऍक्सिडेंट झालाय. काय? वीरचा ऍक्सिडेंट? कधी? ट्रकने उडवला त्याला काल रात्री. काल रात्री ऍक्सिडेंट झालाय हे तुम्हाला आत्ता सांगतोयस? काल रात्री जर का मी तुला हे सांगितलं असतं तर तू काय केलं असतंस दादा, म्हणून आत्ता सांगतोय मी. कसा आहे तो आता? परिस्थिती फारच अवघड आहे रे, पण अजूनही त्याला शुद्ध आली नाही म्हणे. आणि याच्यापेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे या ऍक्सिडेंटचा आनंदीवर एवढा परिणाम झालाय की तिला आता भास व्हायला लागले. कुणावरही संशय घ्यायला लागली ती. कसला संशय? तिला असं वाटतंय की हा वीरचा ऍक्सिडेंट अक्कानी करवलाय. काय? हा. अरे काहीतरी काय, कसं शक्य आहे? सरस्वती असं करणं शक्यच नाही. अरे हो, पण हे ती ऐकणार आहे का? दादा माझं ऐक, तू गोरखशी बोल आणि आनंदीवरती एखाद्या सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट सुरू कर. हे बघ नागनाथ, कुठल्याही गोष्टीचं टोक गाठत जाऊ नकोस. अरे आनंदीला काय गरज आहे असल्या ट्रीटमेंटची? ठीक आहे, मग तूच बघ एकदा तिचे चमत्कार, मग कळेल तुला. नाही, आजच्या आज मला आनंदीला भेटलंच पाहिजे. त्यापेक्षा गोरखला भेट ना. हा, आणि लवकरात लवकर उपचार सुरू करा. भेटतो. मला काय करायचं ते मी करतो, पण तू जा आता. तू जा. ठीक आहे, मी जातो. पण काय निर्णय घ्यायचा आहे तो तूच घे आता, नाहीतर मुलगी हातची जाईल रे. आनंदी, इतकी कडकडून मिठी मारलीस मला. मग आता हे पण कबूल कर ना की माझ्यावर प्रेम करतेस म्हणून. आनंदे चल खाऊन घे बाई. हा गार होईल चल. नाही, तोपर्यंत वीरला शुद्ध येत नाही तोपर्यंत अन्न काय ना पाणी बी पिणार नाहीये. काही येडी बिडी हायस की काय? तू असं न खाल्ल्याने काय इरबरा होणार आहे? चल खा. गुलाबताई, ना कुणाच्या बी बोलण्याला बळी पडणार नाही आणि तुम्ही मला पाडू बी नका. अगं असं काय करते पोरी? हा खाऊन घे चल. गोरख काका कुठे आहेत? मला त्यांच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. अगं तुझी आठ बघून तर आता गेले ते. मला सांग, काल रातभर कुठे होतीस? देवळात वीर बरोबर. वीर बरोबर म्हणजे? म्हणजे दिवसा ढवळा तर तुम्ही लोक मला जवळ येऊच देत नाही ना. मग आम्ही रातच्याला भेटतो आणि बोलतो एकमेकांशी.
अगं पर ईर दवाखान्यात आहे ना? मग असू दे की, मला काय बी फरक पडत नाही. अगं, काय बोलतीस तू आनंदे? ईर जर दवाखान्यात आहे तर तुला देवळात कसा भेटल? माझी कोणाबद्दल काही बी तक्रार नाहीये. अगं कसली तक्रार? मी फक्त गोरख काकांशीच बोलणार आहे. तो तेच सोक्षमोक्ष लावतील. वीर दादा, काय मला सांग ना. काय होतंय तुला? वीर दादा. कारण मी केव्हाच अर्ध्या वाटेवर पोचलो आनंदी. आता तिकडनं परत येणं माझ्यासाठी शक्य नाही. आपली ही भेट शेवटची. का? आता कसं बाई गप्प आहे? बोल ना. हे बघ, आता तुझ्या समोर म्या बी आहे. हे बघ, वीर बी आहे. आता वीर, तू हिला विचार. म्हणावं, आपलं नक्की काय चुकलं? काय चुकलं आमचं? आनंदी, वीर, तू विचार ना हिला. नाही नाही वीर, तू एक शब्द बी मध्ये बोलू नको. मी काय लहान राहिली आता? या घरानी आणि या घरातल्या समजांनी लय शानपण शिकवलंय मला. हे बघ आनंदी, तू कशा पाई गप्पा बसलीस? तू बोल ना माझ्याशी. आता आपण बघूच, वीर जास्त कणखर आहे का तू जास्त पाषाण हृदय? तू बोल ना, तू गप्प कशा पाई आहेस? वीर, जाऊ दे, आपण ना इथं थांबायच नको. हे बघ हे समजे खूप वाईट आहेत. आपण जाऊया. आनंदी. तू चल. वीर कसा आहे? आमच्याकडून 100 नाही 200% प्रयत्न झाले, पण त्याचं शरीरच साथ देत नाहीये. आज संध्याकाळपर्यंत तो जर का शुद्धीवर आला नाही ना, तर मात्र. डॉक्टर, लय जिगरबाज आहे माझं पोरग. लहानपणापासून गणितच कच्च होते ते. शाळेतून काढून टाकायची वेळ आली होती. मास्तरनी सगळ्या शाळेसमोर अपमान केला माझा. हे लागलं त्याला लय. तो फक्त दिवस रात्र अभ्यास केला त्यानं आणि जिल्ह्यात पहिला आला आपण पोरगा. डॉक्टर तुम्ही धीर सोडू नका. बघा माझा पोरगा आहे तो शेवटपर्यंत लढा देईल. बघा
शेवटपर्यंत. नाही तात्यासाहेब, मी तुमचं दुःख समजू शकतो. असा तरुण मुलगा अशा अवस्थेत पडलेला कोणाला पावेल हो? तात्यासाहेब, आमचे प्रयत्न आम्ही थांबवलेले नाहीये, पण आज जर का त्याला शुद्ध आली नाही ना तर तो कोमात जाईल. आणि त्यानंतर मात्र आपण कोणीच काही करू शकणार नाही. कारण त्याच्या मेंदूला जबरदस्त मार लागलाय. नाही, वीर शुद्धीवर येणार आहे. त्याला यावंच लागेल. नक्कीच. जर त्याच्या नुसत्या पापण्यांची जरी हालचाल झाली ना तरी आपण ही लढाई जिंकलोच असं समजा. डॉक्टर, 12 नंबर कॉटवरच्या पेशंटला फिट आले. इट्स इमर्जन्सी. ओके, आलोच. एक्सक्यूज मी. त्यातली कुठलीही गोष्ट गोरख काकाच्या कानावर नाही गेली पाहिजे. त्याची काळजी तू करू नकोस. तसं काहीही झालं तर गोरखचा बंदोबस्त कसा करायचा ते मी बघते. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. काय होऊन बसला? मला सांग, वीर वीर कसा आहे आता? डॉक्टरांनी अजून काहीच नाही सांगितलंय. बाबा, आता माझं काहीच खरं नाहीये. माझं लग्न झाल्यापासून काहीतरी अशुभच घडतंय. हे बघ, असं काही नाहीये, सगळं ठीक होईल. हा, नारायणी, रडू नकोस. रडून प्रश्न सुटत नाहीत. मम्मा, मी आता रडायचं पण नाही का ग? तूच सांग ना, एखाद्या माणसाच्या आयुष्याचं वाटोळं झाल्यानंतर त्याला रडल्याशिवाय काय पर्याय आहे ग? काय बोलतेस नारायणी? मग काय करू बाबा, सांगा ना. माझा नवरा तिथे मृत्यूशी झुंजतोय आणि त्या आनंदीला मात्र भास व्हायला लागलेत. नारायणी, आता प्रत्येक गोष्ट यांच्यासमोर बोललीच पाहिजे का? मम्मा, अजून किती दिवस ही गोष्ट आपण लपवून ठेवणार आहोत? बाबा, त्या आनंदीला भास व्हायला लागलेत. तिचं म्हणणं आहे की वीर तिला रात्री भेटायला आला होता म्हणून. हो, नागनाथने सांगितलंय मला. माझा या गोष्टीवर विश्वास बसला नसता, पण मी स्वतःच आनंदीला असं विचित्र बोलताना बघितलंय. नारायणी, आता बास झालं. घरातल्या प्रत्येक गोष्टीचा बाऊ करून चालत नाही. काय बोलतेस सरस्वती? ही गोष्ट लपवून ठेवून आनंदीचे भास लपून राहणार आहेत का? मुलगी तरुण आहे. माझी मुलगी नाहीये, पण शेवटी ती आडनाव शेलारच लावते. त्यामुळे तिची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. मम्मा, ती तुझ्यावर नको नको ते आरोप करते आणि तू तिची काळजी कसली करतेस ग? बाबा, तिचं म्हणणं आहे की वीरचा अपघात मम्माने केला म्हणून. ती पोरगी लहान आहे असं समज आणि तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर. पण मी लहान नाहीये. तिचं सारखं सारखं वीर करणं मला नाही आवडत. हे बघ नारायणी, या सगळ्या गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत आणि मीही काही गप्प बसलेलो नाहीये. मी काय म्हणते, कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी त्या पोरीच्या मानसिकतेबद्दल जरा विचार करा. बाबा, आता तुम्हीच सांगा, तुम्ही मला विधवा बघू शकता का? नारायणी, किती अभद्र बोलतेस तू. त्रास झाला ना? पण जेव्हा ती मुलगी माझ्या मम्मावर मला विधवा करण्याचे आरोप टाकते तेव्हा तिला किती वाईट वाटलं असेल. मला माहितीये बाबा, तुमचा अजूनही तिच्यावर विश्वास आहे. मामा, घे माझी शपथ आणि दे बाबांना तुझ्या खरेपणाचा पुरावा. नाही नारायणी, निदान या बाबतीत तरी माझा सरस्वतीवर पूर्ण विश्वास आहे. काही झालं तरी ती तुझं कधीच काही वाईट करणार नाही. बाबा, मम्मा माझंच नाही तर दुसरं कोणाचंच वाईट नाही करणार. मम्मा, घे ग तू माझी शपथ.
वीर आपला जावई आहे, आपल्या नारायणीचा नवरा. त्या पोरीने माझ्यावरती जो आरोप केलाय तो दूरच, पण तुम्हालाही चांगलं माहितीये वीरच्या अंगावर साधा ओरखडा जरी आला ना तरी मला आवडणार नाही. तुम्हाला अजून एक सांगायचं होतं. खरंच त्या पोरीची तब्येत बरी नाहीये. तिच्या याच तंद्रीत तिने विष्णूवर हात उगारला. काय? हो, मी त्याला शांत केलं आणि काही दिवसांसाठी इथून दूर पाठवून दिलं. म्हटलं उगाच गडबड नको. बाबा कुठे चाललात तुम्ही? कुठे नाही. असं काय करताय? ती काळजीपोटी विचारते ना, सांगा ना. नाही, आनंदीच्या बाबतीत काही निर्णय आता मला घेतलेच पाहिजेत. आजपर्यंत बाप से बेटा सवाई हे ऐकलं होतं, पण नारायणी आज मात्र माँ से बेटी सवाई असं म्हणायला लागेल. मामा आता आपल्याला फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे. ती म्हणजे यातली कुठलीही गोष्ट गोरख काकाच्या कानावर नाही गेली पाहिजे. त्याची काळजी तू करू नकोस. तसं काहीही झालं तर गोरखचा बंदोबस्त कसा करायचा ते मी बघते. आता पटकन उठला नाहीस आणि मला अडवलं नाहीस ना, बघ तू मी हाच आधी जाणार. आता या क्षणी इथं. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. वी आता नीट ऐक. ना माझ्याकडे जास्त वेळ आहे ना तुझ्याकडे. तुला हट्ट सोडावाच लागणार आहे. मला सांग, या जगात तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी आहे का? आणि हे बघ, मी तुला कवाच शब्द दिला होता. पुढं मागं जर अशी येळ आली तर मी पहिली जाणार. म्हणूनच म्हणते ना वीर, तुझ्याकडे येळ कमी आहे. आता पटकन उठला नाहीस आणि मला अडवलं नाहीस ना, बघ तू मी हाच आधी जाणार. आता या क्षणी इथंच. कशा पायी परीक्षा पाहतेस माझी वीर? हं? ए बघ चल, बाकीच्यांसाठी नाही, माझ्यासाठी. हा, माझ्यासाठी उठशील ना? वीर उठणार आहे. ठीक आहे. आता बघ तू, मी ना मनातल्या मनात आता फक्त 3 मोजणार आहे. पण दुसऱ्या क्षणाला मी नसत तुझी आना तुझ्यापासून कायमची लांब गेलेली आहेस. चालणार आहे तुला? शपाई असं करतोस वीर?
उठ ना, मी आली आहे ना आता. उठ ना वीर. पिंजरा